हा महाराष्ट्रातील असा किल्ला आहे जिथे कातलात कोरलेल्या गोलाकार पायऱ्या पाहून तुम्ही थक्क व्हाल। चला आज घेऊन जातो कोथलीगडावर। उठलो, ब्रश केला, प्रोटीन पिला, शूज घातले आणि ट्रेकिंगसाठी बॅकपॅक केली। मी आणि माझा मित्र बाईकवर निघालो। सकाळचं थंडगार वातावरण, नदीचं शांत पाणी, हिरवीगार झाडं आणि धुक्याने झाकलेला डोंगर। प्रवासाची सुरुवातच एक नंबर झाली। कर्जतला पोचलो आणि विठू माऊलीचं दर्शन घेतलं। पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो। शेवटी कोथलीगडाच्या पायथ्याशी पोचलो। बाईक पार्क केली, हेल्मेट लॉक केलं आणि थोडा फ्रेश झालो आणि ट्रेकसाठी सुरुवात केली। चालताना दिसणारा कोथलीगडाचा सुलका खतरनाकच दिसत होता। पेठ गावातून जाताना छोटंसं मंदिर दिसलं। पुढे एका दगडावर शांत बसलेला कुत्राही भेटला। आता सुरू झाला खरा ट्रेक। डोंगरातून दगडी वाटेने आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्ही वर चढत राहिलो। आम्ही कोथलीगडाच्या माथ्यावर पोहोचलो। सर्वप्रथम नजरेस पडल्या त्या जुना तोफा। या तोफा पाहताना या गडाचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो। थोडं पुढे गेल्यावर भैरवनाथाचं मंदिर दिसलं आणि दर्शन घेतलं। मंदिरात शांत वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देतं। त्यानंतर आम्ही किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्याही पाहिल्या। पूर्वी गडावर राहणाऱ्या लोकांसाठी हाच पाण्याचा मुख्य साठा होता। पुढे दगडात कोरलेलं धान्य कोठार पाहिलं। युद्धाच्या किंवा वेड्याच्या काळात धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे। कोथलीगडाची खरी ओळख असलेल्या कातलात कोरलेल्या गोलाकार पायऱ्या। एक अखंड कातलात कोरलेल्या या पायऱ्या पाहून त्या काळाच्या कारागिरांचं कौशल्याचं खरंच कौतुक वाटतं। माथ्यावरून दिसणारं सह्याद्रीचं अप्रतिम दृश्य पाहून सगळा थकवा विसरून गेलो। कोथलीगडाचा हा प्रवास कायम आठवणीत राहील। तर चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये।